विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं. गुरुराजवैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानक्यदक्षं घोटिक्षेत्री निवासनं तमनमाम वेदविद्यां वरिष्ठं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता. सा मा पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्रीगुरुवे नमः. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः. आता प्रसाद महाराजांनी ज्ञानपर कीर्तन प्रवचन सांगितलं आणि आत्ताच्या 2 ताईंची प्रवचनं झाली अनुभवाचं आणि त्यांनी भावाचं सांगितलं. त्याच्यामुळे आता मला सांगायलाच काही उरलं नाही. त्याच्यामुळे आता मी आई माझी माहिती सागरवरती बोलू का असं वाटायला लागले. उन्हाळ्याचे दिवस आहेत. जर एखादा रानातला बोल फेल गेला असेल तर शेतकऱ्याला अपेक्षा असते तर आपण त्याच्यात दगड टाकून बघतो. त्याचा बोर फेल गेलेला आहे, कोरडा टाके, त्याच्यात किती जरी दगड टाकले, मोटर टाकायचा तर विषयच नाही, पण ती आवाज पण येत नाही पाण्याचा. तसं मला आता तुम्ही इथे बसून तोच प्रयत्न केलेला आहे. आता आवाज आता काही सांगायचं मला सुचत नाही. 2023ला भाऊंची माझी पहिली भेट आणि ओळख झाली होती. त्यावेळेस 6 मेळावा होऊन गेला होता. त्याच्यानंतर 2024ला पण भाऊंनी मला बोलवलं पण मी आलो नाही. 25ला पण बोलवलं, मी आलो नाही. 26ला माझं नाव पत्रिकेत आल्यामुळे मी आता आलो. मग तुम्ही म्हणता मागच्या 2 वर्षी पत्रिकेत असतं तर आला असतं का? मागच्या 2 वर्षी जर मी आलो असतो तर माझं नाव पत्रिकेत आलं असतं, पण ह्या पत्रिकेत नाही दुसऱ्या पत्रिकेत आलं असतं. आणि याची मला भीती होती म्हणून मी काय येत नव्हतं. भाऊंला मी सांगायचो भाऊ सुट्टी नाही. मला सुट्टी पण भेटत होती, मी येऊ पण शकत होतो. भाऊंला सांगायचो भाऊ मी सुट्टी नाही. पण आता आपल्या पापाची कबुली दिली पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे आपल्या पापाची कबुली द्यायला सात्विक धैर्य लागतं. आता हे छोटं पाप आहे, आपले पाप प्रकट सांगायला सात्विक धैर्य लागतं, स्वामी महाराज सांगायचे. स्वामी महाराज सांगायचे की पिक्चर निघलेला आहे. मला सर म्हणले पांढरकर सर तुझं नाव पत्रिकेत आहे. म्हणलं पत्रिकेत माझं नाव आहे, पण पिक्चरमध्ये असेल तरच मला प्रवचन करायला भेटत. तसं पिक्चरमध्ये पण माझं नाव होतं. आणि आता सगळं सांगितलेलंच आहे, तरी पण मी परत माझी उजळणी म्हणून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. शेवटी तुम्ही पण म्हणता गृहस्थाश्रम परमधर्म, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. पण तरी उजळणी म्हणून परत सांगतो की आपण इथं का आलोय वगैरे तुम्हाला माहिती आहे की त्या आनंदाची प्राप्ती करण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि हे करत असताना संतांना अभिप्रेत असणारा परमार्थ आपण केला पाहिजे. मी उपदेश म्हणून तर सांगत नाही, पण एक तसं आत्ताच्या ताईंनी फार छान सांगितलं की आपलं एक मित्रत्वाच्या नात्याने गप्पा येतं. मी तुम्ही सांगतोय, तुम्ही ऐकताय. इथं आल्यानंतर आपण काय जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे ते आपल्याला माहीत झालेलं आहे. पण काय होतं
बऱ्याच वेळा आपण ह्या मार्गात प्रवृत्त होतो यायला, पण ज्याच्यासाठी आपण ह्याच्यात आलो होतो त्या गोष्टी कुठेतरी कालांतराने आपण विसरत चालतो आणि वेगवेगळे प्रतिबंध तयार होत चालते. परमार्थ हा फार नाही आहे, फार श्रवणाचा शास्त्र अभ्यासाचा परमार्थ नाही. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला किती वेळ रममान राहता येतं. 21,600 वेळा आपला श्वास चालतो असं संतशास्त्र पण सांगतं आणि विज्ञान पण सांगतं की दिवसभरात 21,600 श्वास आपण घेतो. तेवढ्या संधी आपल्याकडे आहेत. त्याच्यापैकी आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किती वेळ रममान राहतो आणि एवढाच परमार्थ आहे. बाकी सगळ्या जगाचं मगाशी त्या गुरुवारी ईश्वर महाराजांनी सांगितलं की दुनिया जाय बस्ती में आपण आपले मस्ती में, असं साधूचं जीवन असतं. आपलं पण जीवन तसं झालं पाहिजे. परमार्थात येऊन अंतःकरणाची ती स्थिती प्राप्त करायची आपल्याला. की आमचे गुरु महाराज सांगत असतात ते कीर्तनातून आणि प्रवचनातून त्यांना जेवढं जास्त मांडता येणार नाही. त्यांनी काल फार शर्तीचे प्रयत्न केले. जसा ICU मध्ये जर पेशंट असत तर डॉक्टर फार प्रयत्न करते त्याला वाचायचे, तसं त्यांनी फार प्रयत्न केले. पण त्यांना माझ्यासारखं नाही कीर्तन जमलं, पण ठीक आहे, हरकत नाही. त्यांना माझ्यासारखं कीर्तन जमू शकत नाही आणि मला त्यांच्यासारखं नामसंकीर्तन जमू शकत नाही. एवढंच होतं की ठीक आहे, तुम्ही पण हसले, थोडे फ्रेश झाले असताना. मला पण काही येत नाही, वेळ कमी आहे. माझ्यानंतर परत मला वाटतं 1-2 प्रवचन आहेत. मी जरी असं म्हणलो तरी तुम्ही ओळखून घ्यायचं की याला काही येत नाही म्हणून असे कारण सांगतोय. तर इथं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, त्या आनंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजेत. आज स्वामींचा प्रगट दिन. आमच्या तिकडं पण एक स्वामी सोनेबाबांचा जे सुरेगाव आहे, त्या सुरेगावच्या पलीकडून ज्यावेळेस तुम्ही पारगावला येता त्यावेळेस चिखली घाट लागतो. त्या चिखली घाटाच्या पारगावला येताना उजव्या हाताला स्वामी महाराजांचं गाव आहे. स्वामी म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी. त्यांचं एक छोटंसं चरित्र सांगतो. त्यांचा जन्म ब्राह्मण कुळात झाला. श्रीपाद बाबांच्या समकालीन स्वामी महाराज होते आणि त्यांना फार सुरुवातीच्या काळात एक जहागीर, त्यावेळेस ती त्यांच्याकडे जहागिरी होती. गुरुवारी दादांसारखंच त्यांच्याकडे फार संपत्ती होती, श्रीमंती होती घरची. पण त्यांना देश त्यावेळेस आपण पारतंत्र्य होतो, इंग्रजांची आपल्यावरती सत्ता होती. त्याच्यामुळे त्यांना वेध लागलं होतं देश स्वतंत्र करायचं. ब्राह्मणाचा मुलगा, भरपूर श्रीमंती, पण त्याला वेध लागलं होतं की भारत स्वतंत्र झाला पाहिजे. स्वामी महाराजांनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतला आणि त्याच्यामध्ये स्वामी महाराजांना जेल झाली. येरवड्यामध्ये त्यांना राहावं लागलं. येरवड्यामध्ये त्यांनी गांधीजींसोबत बऱ्याच दिवस ते तुरुंगवासात राहिले. तिथून सुटले, भारत स्वतंत्र झाला. स्वामी महाराजांना फार आनंद झाला. स्वामी महाराज त्यांच्या गावाला सुरेगावला आले. पण कालांतराने भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. पाकिस्तान वेगळा झाला. ही गोष्ट स्वामी महाराजांच्या कानावर आली. स्वामी महाराजांना फार वाईट वाटलं. आपण जे कष्ट घेतले ते स्वतंत्र करण्यासाठी, त्याचा उपयोग झाला नाही. स्वामी महाराजांनी निर्णय घेतला की आता काय करायचं, आत्महत्या करायची. स्वामी महाराजांची आई ही कीर्तनकार होती. स्वामी महाराज विसापूरला गेले. विसापूरच्या रेल्वे स्टेशनच्या तिथं रुलावरती गेले आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. का? कारण त्यांची देशभक्ती अशी होती. आणि रेल्वे जवळ यायला लागली. रेल्वे जवळ यायला लागल्यावर स्वामी महाराजांनी आईच्या मुखातून अभंगाचं एक चरण त्यांना आठवलं. मरण मागे तो गाढवाचा बाळ. स्वामी महाराज त्याच रेल्वेत बसले आणि नगरपशी जे केडगाव आहे, स्वामी महाराज तिथं आले आणि त्या केडगावपाशी एक दुसरे साधू होते. त्यांना म्हणले, मला निरसा आनंद पाहिजे, अकारण आणि निनिर्मित आनंदात, कुठल्याही कारणाशिवाय झालेला आणि कुठल्याही म्हणजे निर्माण न केलेला आनंद पाहिजे. ते म्हणले, एक काम कर, तू गुरुचरित्राची एवढी पारायण कर. तेवढी पारायण झाली. ते म्हणले, मला सांग तुला कसं वाटतंय. स्वामी महाराज फार स्पष्ट वक्ते होते, ते भीत नव्हते, बोलताना भीत ठेवायचे नाही कधी. ते म्हणले, खरं सांगू का, मी तुमच्याकडं समाधानासाठी आलो होतो. माझ्या चित्तात विक्षेप होता, पण हे तुम्ही जेव्हापासून मला हे पारायण करायला लावली ते विक्षेप फार वाढलाय. मला हे नकोय, मला ते सुख पाहिजे. ते म्हणले आणि मग ते म्हणले, तुझं काम आळंदीला होईल. स्वामी महाराज आळंदीला गेले. स्वामी महाराजांना तिथं आळंदीवर ते 2 दिवस तिथं राहिले उपाशी. पण ते सुख पाहिजे होतं. तिथं त्यांना गुरुवारी प्रातस्मरणीय वंदनीय दादा महाराज साखरेंची भेट झाली. 6 वर्ष ते त्यांच्याकडं वेदांत शिकले. पण त्यांचा वेदांत जसं मागाशीच गुरुवारी भाऊंनी सांगितलं, वेदांत हा समाजाला सांगण्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट नाही. वेदांत ही अंगावर घ्यायची गोष्ट आहे. स्वामी महाराज वेदांत शिकले, पण समाजाला सांगण्यासाठी शिकले नाहीत. त्यांनी अंगावरती घेतला. ज्या खोलीमध्ये ते राहायचे त्या खोलीमध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं होतं, अहो भाग्यम अहो भाग्यम, अहो शास्त्रम अहो शास्त्रम, अहो गुरुम अहो गुरुम. हे शास्त्र किती धन्य आहे, माझे गुरु किती धन्य आहेत. आणि त्यांच्या गुरूंच्या मुलीने हे पाहिलं
त्यावेळेस त्यांचं नाव श्रीधर होतं, त्यांनी संन्यास घेतला नव्हता. त्यांच्या गुरूंची मुलगी तिच्या वडिलांना जाऊन म्हणली, म्हणजे स्वामी महाराजांच्या गुरूंना, हा श्रीधर काल नाही आला की लगेच याला ब्रह्मज्ञान झालं, हा भिंतीला पाय लावून बसतो काय, भिंतीवरती अभंग चरण लिहितो काय. तर त्या मुलीचे वडील स्वामी महाराजांचे गुरु त्या मुलीला म्हणले, हे बघ, तुला त्याला ब्रह्मज्ञान कधी का होईना, तुला काय, तुझ्या बापाचं काय गेलं, झालं तर त्यालाच होईल, तर तुझ्या बापाचं काय गेलं म्हणले. स्वामी महाराजांची फार तीव्र तळमळ होती. आजान वृक्षाखाली स्वामी महाराजांनी ज्ञानेश्वरीची 1000 पारायणं केली आणि त्याच्यात ते वाचत असताना त्यांच्या मुखातून ते एक ओवी गेली की जगी आवडण्याची, की जे जगाने काय केली पाहिजे, आपल्या अपमान केला पाहिजे. पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं, आपल्याला असं अजून वाटत नाही, आपल्याला असं अजून वाटत नाही जगाने आपला अपमान करावा. मग त्यांना ते आपल्याला ही स्थिती बांधली नाही, तर तिथून ते तटकन उठले आणि काशीला गेले. काशीला मग त्यांना त्या व्यास क्षेत्रावरती त्यांची कैवल्याश्रम स्वामींची भेट झाली आणि तिथे त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. स्वामी महाराजांना एका खोलीत बसवलं. तिथला एक प्रसंग सांगतो. ते म्हणले, आता तू इथं चिंतन करायचं. त्यांना अनुग्रह दिला, म्हणजे हे ब्रह्मनाम दिल्यानंतर इथं चिंतन करायचं. पहिला दिवस गेला, त्यांच्या गुरूंनी विचारलं, कसं वाटते तुला? ते म्हणले, बरं वाटते. दुसरा दिवस गेला, स्पष्ट वक्ते होते, कधी भेट नव्हते, घाबरत नव्हते. दुसऱ्या दिवशी विचारलं, आता तुला कसं वाटतंय? ते म्हणले, स्वामी महाराज म्हणले, सांगू का, हे सगळं कशासाठी करायचं? आता ह्यांनी काय केलं होतं, दादा महाराज साखरेंकडे फार वेदांत ऐकला होता आणि तो त्यांनी अंगावरती बांधला होता. त्यांच्या गुरूंना म्हणले, कशासाठी करायचं? स्वामी महाराजांना प्रश्न विचारला, हे काय? त्यांचे गुरु म्हणले, हे करायचं मनोनाशासाठी आणि वासनाक्षय करण्यासाठी. स्वामी महाराज म्हणले, मनाचा नाश कशाला करायचा आहे? मन नाहीच स्वरूपाच्या ठिकाणी, हाच मनाचा नाश आहे. आणि वासनाक्षय काय करायचा आहे? मृगजळानं कधी भूमीच वल्ली झाली नाही म्हणले, तसं वासना पण आद्यष्ट लागतात. स्वामी महाराजांच्या गुरूंनी हात जोडले, म्हणजे तुला ज्ञान झालेलं आहे, तू माघारी जाऊ शकतो, जायचं असतं तर. स्वामी महाराज माघारी आले, संन्यास घेतला होता. आणि त्यावेळेस भारत सरकारने काय केलं, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाग घेतलेला आहे स्वातंत्र्य करण्यासाठी, त्यांना पेन्शन चालू केली. त्यांना पेन्शन चालू केल्यानंतर पोस्टमन आला. स्वामी महाराजांनी संन्यास घेतला होता. पोस्टमन म्हणला, तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे, तुम्हाला आता पेन्शन चालू होणार आहे. स्वामी महाराज म्हणले, नाही, आता मी संन्यास घेतलाय, मला पहिलं नाव लावता येत नाही आणि मला हे नको, पण मी याच्यासाठी आळंदीला आलो नाही. ते पोस्टमन फार विनवणी करायचा, घ्या, तुम्हाला फायदा होईल, तुम्ही संन्यासी, तुम्हाला उपयोग येईल. स्वामी महाराज म्हणले नाही. त्यांचे गुरु पाहत होते की काहीतरी बोलणं चाललेलं आहे. पोस्टमन निघून गेला, स्वामी महाराजांनी ऐकलं नाही. त्यांचे गुरु म्हणले, काय झालं, काय संवाद चालू होता? स्वामी महाराजांनी सांगितलं, हे असं असं आहे. तो आता मी त्याला असं म्हणलं. गुरु महाराज म्हणले, काय हरकत तुला घ्यायला, तुझा स्वभाव एक तर असा आहे, तू फार स्वाभिमानी, संन्यास घेतला, तुला पुढे उपयोगी. स्वामी महाराज म्हणले, नाही, मी याच्यासाठी इथं आलेलं नाही म्हणले. आणि मग स्वामी महाराजांच्या गुरूंना ते आवडलं नाही, त्यांनी त्यांच्यासोबत बोलणं बंद केलं. स्वामी महाराज पण त्यांच्या गुरूंसोबत बोलले नाहीत. आणि मग 2 दिवस गेले, त्यांच्या गुरूंनी बोलून घेतलं. म्हणले, मी तुझ्याशी बोललो नाही तर तू पण माझ्याशी बोलत नाही का? ते म्हणले, माझं काही चुकलंच नाही. तर त्यांच्या गुरूंच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले, तुझी हीच निष्ठाची आहे. कारण स्वामी महाराजांची अशी भूमिका होती की मी ह्याच्यासाठी इथं आलो नाही. तसं आपल्याला वाटलं पाहिजे की मी ह्याच्यासाठी इथं आलो नाही, मी ते सुख प्राप्त करण्यासाठी आलोय जे संतांनी प्राप्त केलं. संत आपलं जे असणं आहे मूळ, ते आनंद रूप आहे आणि संत त्या स्थितीला प्राप्त झाले. आपल्याला पण त्या स्थितीला प्राप्त व्हायचंय. ज्ञानोबराय सांगते की का शस्त्रवरी तोडलिया, देव अग्नी माझी पडलिया. पुढं काय, कोण मदत करते मला? गृहस्था सर्व परमधर्म मदत करा. का शस्त्रवरी तोडलिया, दे अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पवडलिया, चेवची नाही ज्ञानोबराय म्हणली. आणि परमार्थातली शेवटची टोके ज्ञानोबरायांना, नाथबाबांना, तुकोबरायांना आपल्या सगळ्यांच्या पोटाला धरून आजादवादाकडे घेऊन जायचे. म्हणजे अशी स्थिती परमार्थात प्राप्त करायची. ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये सांगतात की आता काही जरी झालं तरी पण त्याचा रोम सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. अशी स्थिती होती कबीर महाराजांची. कबीर महाराज रोडने चालायचे, सतत ते त्यांच्या अनुसंधानात असायचे. तसं त्या मगाशी त्यांनी सांगितलं की तुका असा उपकार कर की मला देहाचा विसर पाड. कबीर महाराजांना तसं झालं होतं आणि त्या कुत्र्याने काय केलं, त्यांच्या पायाचा चावा घेतला. पण कबीर महाराजांना त्यांचं हे सुद्धा माहीत नव्हतं, त्यांना त्याची जाणीव पण झाली नाही. का? कारण त्यांना तशी तंद्री लागली होती. आपल्याला पण तसं वाटावं की मला तसं व्हावं. कुठलीही गोष्ट होणं न होणं ही त्याच्या हातात आहे, पण कमीत कमी आपल्या ठिकाणी त्याचं बीजारोपण तरी झालं पाहिजे की मला कधी तसं होईल. काय आहे दशा येईल माझ्या अंगा, त्यांचं चित्त झुरत होतं तुकोबारायांचं की मला कधी तसं होईल. आपण
श्रवण करतो, बाबा सांगायचे, सांगणारे गंजेत, ऐकणारे पण गंजेत, पण आपण ते अंगावर घेत नाही. आपण आता हे 19वे वर्ष आहे, आतापर्यंत खूप कीर्तन प्रवचन झाले असतील 19 वर्षापर्यंत. त्यातले की मी नेहमी सांगत असतो, श्रवण हा विषय, वहीन पेन घेऊन बसणाऱ्याचा श्रवण हा विषय. याचा अर्थ इथंच वहीन पेन घेऊन बसावा असा होत नाही. पण आतापर्यंत आपण खूप आतापर्यंत खूप सुंदर कीर्तन प्रवचन झाले असतील 19 वर्षात. त्यातले किती विचार आपल्याला आवडले, त्यातले किती विचार आपल्याला पटले, आपलं जीवन तसं व्हावं असं आपल्याला किती वाटतं, त्याचं आपण किती मनन करतो. कारण नाथबाबा भागवतामध्ये सांगते, जे श्रवण आपल्याला मननाकडे घेऊन जात नाही, जे श्रवण आपल्याला निधिध्यासनाकडे घेऊन जात नाही, ते श्रवण कसं आहे म्हणले, ते श्रवण वान झोटे, त्या श्रवणाचा उपयोग नाही. स्वामी महाराज सांगायचे, डब्याला दिलेली शिदोरी आणि डबक्यातलं पाणी जास्त दिवस टिकत नसतं. तसं आपलं आपण कमावलं पाहिजे, गुरुवरे सोनेबाबा सांगतात. आणि हे समाजाला सांगण्यासाठी नाही, आपलं जीवन तसं झालं पाहिजे. जीवनात एक संत असला पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, एक ग्रंथ असला पाहिजे जो आपल्याला मार्गदर्शन दाखवल. जसं आपण सकाळी आरशात पाहून बुक्का लावतो, तसं आपल्या जीवनात तो ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपलं जीवन त्या ग्रंथासारखं होईल. एक संत असला पाहिजे, एक मंत्र असला पाहिजे आणि एक पंथ असला पाहिजे, एक इष्टदेवता असली पाहिजे. असं जर आपलं जीवन झालं तर जिथपर्यंत संत गेले तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. ज्ञानोबरायांचा असा अनुभव आहे, आपल्याला आपली एवढी तयारी करायची की ज्ञानोबरायांचा असा अनुभव आहे. मी जर आता असं म्हणलं इथं बसल्या बसल्या की हा माईक इथं नाही, हा ग्रंथ इथं नाही, हे व्यासपीठ इथं नाही, हे मंदिर इथं नाही, इथं तुम्ही कुणीच नाहीत, इथं तुम्ही कुणीच नाहीत, माझ्या मतासोबत तुम्ही किती जण सहमत असताल. मी असं म्हणतो, इथं हे मंदिर नाही, हा ग्रंथ नाही, हे व्यासपीठ नाही, इथं तुम्ही काहीच नाही, इथं कीर्तन नाही, मेळावा नाही, तुम्ही सहमत असताल. तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तू बोलतोय ते खरं आहे? खूप वेळा तुम्ही दृष्टांत ऐकला असेल दोरी सर्पाचा, पण दोरीतला सर्प कीर्तनातच राहतो, प्रवचनातच राहतो, शास्त्रातच राहतो. आपण वास्तव विचारांकडे येत नाही. दोरीवरचा सर्प म्हणजे दोरीच्या ठिकाणी सर्प झालाच नाही बाबा असं टोच कीर्तनकार सांगतो, पण त्याच्या मागचा सिद्धांत काय, जगत झालंच नाही हे आपल्याला म्हणजे इतका अधिकार तयार करायचा आहे की आपल्याला ते अनुभवात आलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी काय केलं, निवृत्तीदादांची ह्या ज्ञानेश्वरीत प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला फार तोंड भरून स्तुती करी. निवृत्तीदादांना सांगावं लागायचं, अरे ज्ञाना आता बस कर, पुढचं सांग. फार स्तुती केली, पण ते अमृत अनुभवामध्ये काय करते, निवृत्तीदादांना ऐकवणं करते. ते म्हणते, निवर्तित व नाही मा निवर्तवी हा काही, कैसा बसे ठाई निवृत्ती नामाच्या. मी काय आणला निवृत्तीनाथ म्हणावं, ते म्हणले. मुद्दामून प्रेमाचं सद्गुरूला केलेलं ऐकवं नाही का निवृत्तीनाथ? ह्यांनी जर माझ्या जीवनात आले, इथं जर त्यांना काहीतरी निवृत्त करायला असतं आणि त्यांनी जर ते निवृत्त केलं असतं तर मग मी म्हणलं असतं बाबा की त्यांचं निवृत्तीनाथ नाव योग्य, कैसा बसे ठाई निवृत्ती नामाचं. त्यांना ते शोभत नाही म्हणजे त्यांनी जसं काही केलं नाही. कारण मी परमार्थ करायला लागलो होतो भाऊसागर तरुण जाण्यासाठी, पण मला आता असा अनुभव आला की इथं भाऊसागर नाहीच. जसं प्रसाद महाराजांनी ती ओवी घेतली ना, माया आणि ब्रह्म वेगळं नाहीच, असा अनुभव आला, इथं भाऊसागर नाहीच. आणि हे काय, हा विचारांच्या प्रांतातला आपलं बोलणं चालू आहे. विचारांच्या ठिकाणी काय झालं पाहिजे, ही परिपक्वता आली पाहिजे. गुरुजी सांगायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय वंदनीय रंगनाथ परभणीकर गुरुजी. ते सांगायचे, ह्याला 3 गोष्टी लागतात. हे पटायला लागते बुद्धी, हे कळायला लागतं पूर्वसंचित आणि हे जगायला लागतो अधिकार. हे 3 सूत्र आहेत. नाही म्हणले आम्हाला पटत नाही. स्वामी महाराज म्हणाले, तुला पटत नाही मग तू मातीत जा, तुला पटण्यासाठी परमार्थ नाहीये. त्यांनी हे कशासाठी लिहून ठेवलं, हे आपल्यासाठी लिहून ठेवलं. स्वामी महाराज सांगायचे, ही आपल्या आई वडिलांची खरी खुरी संपत्ती आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा, दासबोध ही आपली खरी संपत्ती आहे. पण आपण श्रीमंत आई बापाची दरिद्री मुलं आहेत, आपण त्याला पारखे झाले आहोत, आपल्याला त्याची गरज वाटत नाही. मला ज्ञानोबा कळावा, तुकोबा कळावा, यांनी काय केलं आणि समाजाला सांगण्यासाठी हे करायचं नाही कीर्तन प्रवचनातून. पण मला तसं कधी होईल, मला कधी अनुभव येईल, त्यांचा असा अनुभव होता. मी नेहमी सांगत असतो, संत श्रीपाद बाबा असतील, दादा असतील, गुरुवरे दादा असतील, रामदास बाबा, ह्यांचा असा अनुभव होता. सुख तर ह्यांच्या स्वप्नात पण नव्हतं, सुख हे त्यांच्या स्वप्नात नव्हतं, त्याला सापेक्ष असणारं दुःख पण त्यांच्या स्वप्नात नव्हतं. ते अखंड आनंदामध्ये होते. जसं मवाळ काढलं ना, त्या मवाळातून आत बाहेरून मध टिपकत असतो, तसं सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आणि आनंद कोंदला मागे पुढे, अशी आपली स्थिती झाली पाहिजे. असं सगळ्या संतांना झालं. मी नेहमी सांगतो, आपण आता जुने दाखले द्यायचे, मला जुने दाखले देण्यापेक्षा आता गुरुवर्य श्रीकांत भाऊंला असं झालं, आमच्या गुरु महाराजांना झालं, विजयाताईंना असं झालं, गुरुवर्य भाऊंला झालं, आपला पण नंबर लागला पाहिजे. आणि हे सगळं जे चाललंय, यासाठी जप, यासाठी तप, हे सगळं ह्याच्यासाठीच चालू आहे की ती स्थिती प्राप्त करायची प्रेमाची.
प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया म्हणले. माझा रोम रोमच संत होऊन गेला. आणि संत म्हणजे काय, ती प्रेमाची स्थिती झाली. त्याच्यासाठी काय करावं लागतं, जसं आता मला जर घर बांधायचं असेल, तिथं घराचं काम चालू आहे, तर त्याच्यासाठी काय लागतं, त्या मालकाच्या डोक्यात सगळा प्लॅन असतो. 1400 स्क्वेअर फूटचं घर आहे, त्याला एवढा खर्च येईल, मला 2 वर्षात घर बांधायचंय. त्याला जर 20 लाख रुपये लागत असतील, तर ते 2 वर्षात मला कसे कमवायचे 20 लाख. तसं जर ती स्थिती आपल्याला काय करायची, प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्याला काहीतरी एक तळमळ लागते. ती तळमळ पाहिजे, तेवढी नामसंख्या लागती. नामसंख्येवरती आपला परमार्थ अवलंबून नाही, तळमळीवरती. जेवढी जास्त तळमळ, तेवढ्या पटकन ते फलद्रूप होत असतं. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे, समजा 10 फुटाचा खड्डा खाल्ला आणि 10 जण येतं, प्रत्येकाला विचारलं की त्याला कोणाला विचारलं आपण की कोण येऊ खड्डाच्या पलीकडे उडी मारून, 10 फुटाचा खड्डा आहे, 5-6 जण आले, तुझी उडी किती? तो म्हणला 8 फूट आहे. नाही जमू शकत, तो खड्ड्यात पडत. दुसरा म्हणला 9 फूट मारू शकतो, नाही जमणार, तो पण खड्ड्यात पडत. तसं 10 फुटाच्या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारायला जायला तेवढ्याच फुटाची उडी मारावं लागेल. तसं ती स्थिती प्राप्त करायला तेवढीच तळमळ लागेल, तेवढीच साधना लागेल. बाबा नेहमी सांगायचे, पाहुणे तप करता का, कारण तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, आणि गुजे विन हित कोण सांगे. इथं दुसरं काहीच नाही. मी सगळं करून दमलेला माणूस आहे. म्हणजे नाम साधना सोडून मी आमच्या गुरु महाराज, हे कोणाला पटत नाही पण गुरु महाराजांना पटतं, मी सगळं करून दमले. साधनेशिवाय हे होऊ शकत नाही. मी उदाहरण देत असतो, वृंदावनला एक उडिया बाबा आहे, प्रेमानंद बाबांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. प्रेमानंद बाबांचं जीवन ज्या संतांकडे पाहून घडलं, त्यातलं एक म्हणजे उडिया बाबा. ते उडिया बाबांचं असं होतं, त्यांना हा बोध प्राप्त होत नव्हता. स्वामी महाराजांसारखे त्यांच्या ते पण संन्यासी होते, परमहंस परिव्राजकाचार्य, आणि त्यांच्या जीवाची तगमग व्हायची. इतकी तगमग झाली की ते काशीला गेले. म्हणले आता देहत्यागच करायचा, आपल्याला हे काय प्राप्त होत नाही. देहत्याग करणार 2 महात्मे प्रगट झाले, त्यांना ब्रह्मबोध प्राप्त झाला. ते अशी साधना करायचे, एकाच पद्मासनात बसायचे. नाथ भागवतावरती किंवा ज्ञानोबरांचा असा फोटो असतो, त्या पद्मासनात ते 12-12, 13-13 तास अखंड त्या ब्रह्मनामाची साधना करायची. त्यांची नाडी बंद पडायची, 2 दात बाहेर आलेले होते, ते दात असे पुढच्या ओठावरती टाकायचे, तोंड उघडं राहायचं. माशी आत जायची, माशी बाहेर यायची, तरी पण काय नाही. ब्रह्माशी अशी एकदम वृत्ती तदाकार होऊन जायची, अशी त्यांची साधना होती. दुसरे श्रीधर बाबा होते, ते पहाटे 3 वाजता उठायचे रोज. तिरडीवरती जाईपर्यंत पहाटे 3 वाजता उठायचं, एका आसनात बसायचं, आणि दुपारी 1 वाजेपर्यंत एकाच आसनात अखंड साधना करायची. आणि मग 1 वाजता दुपारचे उठले की मधुकरी मागून आणायची. मधुकरी मागून आणली की मग बरेचसे लोक भेटायला यायचे. जर कोणी भेटायला आलं ना, ते एवढ्या ओक्साबोक्षी रडायचे, जोरात रडायला सुरुवात करायचे. जसं आता एखादा जर लहान मुलगा रडायला लागला, आपण म्हणतोय ना किती जीवाचा आकांत केलाय, तसे ते जोरात रडायला लागायचे. मग ते म्हणायचे, काय झालं बाबा, काय झालं, तुम्ही का रडता? जो महात्मा पहाटे 3 वाजता उठतो आणि दुपारी 1 वाजेपर्यंत एका आसनात बसून साधना करतो, ते उत्तर द्यायचे, मी का रडतो? ते म्हणायचे, माझ्याकडून साधनाच होत नाही, माझ्याकडून नामाची साधनाच होत नाही. ते लोक म्हणायचे, तुम्ही तर एवढं करता. लोक म्हणायचे, तुम्ही तर 3 वाजता उठून 1 वाजेपर्यंत करता, समाज सगळा सांगतोय. ते म्हणायचे, समाज वेड आहे, माझ्याकडून साधनाच होत नाही. अशी त्यांची साधना आहे. आता इथं परांड्याच्या तिथे एक संत येतं, सुदर्शन महाराज म्हणून, संन्यासी महात्मे. मी त्यांना भेटलो नाही, पण त्यांच्याविषयी मला असं ऐकायला भेटलं. आता पण ते तिथं आहेत सगुणात. 36 वर्षाची त्यांची साधना आहे. 3 तपेत, 12 वर्ष आळंदीत, 12 वर्ष ऋषिकेशला, 12 वर्ष इथं. मला असं ऐकायला भेटलं की ते अशी साधना करायचे की ते त्यांच्या खोलीत जायचे, आणि त्यांनी सांगून ठेवलं त्या खोलीत कोणी यायचं नाही, फक्त जेवायचं ताट आत न येण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की इथनं मला जेवायचं ताट द्यायचं. अखंड ते साधना करायचे, कारण हे सहज होत नाही. आळंदीमध्ये एक महात्मे होते, ते सांगायचे, हे ज्ञान सहज पदरात पडत नाही, याच्यासाठी डोंगणाचं तुन करावं लागतं म्हणायचे. संतांना त्याची गरज वाटली, आपल्याला त्याची गरज वाटत नाही. आणि स्वामी महाराज सांगायचे, जसं त्या तुपेदीने सांगितलं की तळमळ इथपर्यंत घेऊन येते ना, तसं आपल्या चित्तातली मळमळ जाण्यासाठी आपल्याला तळमळ लागली पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, खऱ्या तळमळीचा भक्त देवाला फार आवडतो, आणि अशा भक्ताचे देव कालांतराने सगळे प्रतिबंध दूर करत असतो. फक्त तळमळ खरी पाहिजे, आपल्याला त्याची गरज वाटली पाहिजे की माझं जीवन घडावं. मी सकाळी सांगितलं
माझं जीवन घडावं अशी आपल्याला हुरहुर लागली पाहिजे. संत काय मार्गाने गेले, संतांची साधक दशा काय होती, त्यांची विचारसरणी काय होती. भाऊ गुरुवर्य भाऊंनी कीर्तनात सांगितलं पारगावला की दादांची ती वही लिहिली होती. मी भाऊंना म्हणलं, ज्ञानोत्तर काळात साधूला एवढी गरज वाटते साधण्याची, ज्ञानोत्तर काळात ते सगुणाचं नाम लिहित होते, त्यांना एवढी गरज वाटत होती, आपलं कशात काय. मी माझं सांगतो की आपण परमार्थ, आपण म्हणजे मी स्वतःलाच म्हणतो, आपण पावशेर परमार्थ करतो, आपण छटाका अनुभव येतो आणि तोच आपल्याला मेरू एवढा वाटतो. संतांचा काय परमार्थ होता, ते त्या आनंदात राहतात. आपणही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी सगळं काय, सगळं आगंतुक आहे स्वरूपाच्या ठिकाणी. खरा बोध हाच आहे. मी मगाशी सांगितलं, तुम्ही किती जण माझ्या मताचे सहमत असताल, ते ज्ञानोबारायांचं विचाराच्या प्रांतातलं डोके, विचारांची आपल्या ठिकाणी एवढी परिपक्वता बांधली पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, साधू तोच ज्याला अजातवाद जपलाय. आता हे अजातवाद का म्हणायचं, जसं आता हा माईक आहे, याला माईक का म्हणलं गेलं, याला असं पण म्हणलं असतं लोखंडे पुढं काहीतरी चंबू आहे, पण याला नाव ठेवलंय की आपल्याला त्याचं ज्ञान व्हावा, व्यवहारासाठी याला माईक नाव ठेवलंय. तसं अजातवाद म्हणजे फार मोठी काही गोष्ट नाही. आपण लगेच शास्त्राला घाबरतो. हे सगळं कळायला किती तळमळ लागेल माहिती का. जेवढे आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे अकाउंट येण्यासाठी केवायसी करावं लागते, पण केवायसी माहीत नसताना पण आपण केवायसी म्हणजे काय माहिती करून घेतो का. तळमळे, तीच तळमळ इकडे लावली ना तेवढीच की मला अजातवाद कळावा. आपल्याला अजातवाद पण कळेल, ज्ञानोबाराय पण कळेल. आणि जोपर्यंत जगताविषयी सत्यत्व बुद्धी, तोपर्यंत वस्तू जरी हाताशी आली ना तरी पण किंतून परंतु राहणार. किंतून परंतु म्हणजे जरी वस्तू हाताशी आली, जरी ती आनंद रूपता साधली, तरी पण थोडेसे कानकोन राहणार. हे असं होते, तसं होते, घरातल्यांचं असं झालं, हे कानकोन राहणार. हे का होतं, का असं होतं. गुरुवर्य दादांचं जीवन असं का होतं, श्रीपाद बाबा रामदास बाबांचं, की त्यांच्या स्वप्नात सुख आणि दुःख नव्हतं का. कारण त्यांनी हे जग जसं होतं तसं पाहिलं. आणि आपल्याला वेदांत ज्ञानोबाराय फार वागळं वेगळं काही सांगत नाही. स्वामी महाराज सांगायचे, माणूस अंतरात गेला पण अंतरंगात गेला नाही. अंतरंगात जर गेला असता तर सगळीकडे मीच नटलेलो हा अनुभव आला असता. हे अनुभवाच्या पातळीवर काढावं. त्यांचं जीवन असं करून ठेवलं होतं या संतांनी, संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरुवर्य दादा यांनी असं करून ठेवलं होतं की त्यांना जग जग म्हणून दिसतच नव्हतं. जग ज्ञानोबारायांसाठी पण नाही, तुकोबारायांसाठी पण नाही, नाथबाबांसाठी पण नाही, श्रीपाद बाबा रामदास बाबांसाठी नाही, यांच्यासाठी जग नव्हतंच. त्यांच्यासाठी अवघं ब्रह्मच आहे. ज्ञानाच्या प्रांतात त्याला ब्रह्म म्हणते. आणि तेच भक्तीकडे आलं की आपलं इष्टदैवत, ज्याची जो रामाची भक्ती करतो त्याच्यासाठी सगळा राम आहे, सगळा कृष्ण आहे, सगळा हरीच आहे. प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया. की मला रोमारोमात आता तेच बिनलं की सगळीकडे मला ती वस्तूच दिसायला लागली, असा त्यांचा भाव होता. आपल्याला तसं होत नाही. देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते म्हणले, पण आपल्याला तसं होत नाही का. कारण आपल्याला सर्वनाची गरज वाटत नाही. असं आमच्यासारखं सुरतेच्या गावातच कीर्तन प्रवचनात रंगला आणि ह्यातच जर वाहत गेला तर सर्वनाकडे पाठ केली तर हे जमत नाही. कारण नाथ भागवतामध्ये नाथ बाबा सांगते, तुझे श्रवण दोपरी एक ते चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, आणि दोही परी उद्धारू. श्रवणाचं महत्व सांगते, दोन्हीकडून पण उद्धार आहे. तप करता ऋषी शृंगाशी, तो वश झाला वेश्यसी, श्रद्धा श्रवणाची गाडी ऐसी, शुद्धी अनेकासी पेना. एवढं महत्व आहे. आणि श्रवण मोठ्याच्या मुखातून केलं की आपल्याला ती सहज दृष्टी प्राप्त होत असती. पण तेवढं आपण महत्व दिलं पाहिजे की हे जग नाहीच, हा बोध आपल्याला आरूढ करायचा आहे. खऱ्या बुद्धीचा आणि खऱ्या परमार्थाचा कस लागतो इथं. मग सद्गुरूंना विचारावं लागतं, बाबा मला असं का होत नाही. मग बाबा म्हणते, अरे मलाच अजून तसं झालं नाही. फार गंमत आहे. परमार्थाचं ते शेवटचं टोक त्यांनी गाठलं होतं. त्यांना जगत, आणि जोपर्यंत मी मगाशी सांगितलं, जरी वस्तू प्राप्त झाली, जोपर्यंत जगत सत्यत्वाने प्रचितीला येते, जोपर्यंत दोरीवरचा साप भीती दाखवतोय, तोपर्यंत वस्तू हा प्राप्त झाली तरी पण कानकुन किंतु परंतु राहणार. त्याच्यासाठी आपल्याला तेवढी तळमळ लागली पाहिजे की मला तसं झालं पाहिजे. फक्त वाईट वाटतं की बाबाच म्हणतात की असं कुठं होत असतं का. असं कुठं होत असतं का. त्यांना झालं म्हणले आपल्याला का नाही होणार. अशी गोष्ट आहे की ज्यानं जे आत्मसात केलंय त्याला ते सांगायचं. हे बोलताना थोडं वाईट वाटतं. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायची. त्याच्या आधी मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. मी आता जिथं राहतो त्याच्या आधी कारखान्यावरती राहतो, म्हणजे तिथं साखर कारखाना, तिथं राहायचो. आणि आमच्या मॅडम आम्हाला म्हणायच्या, तुमचं बिनवेशीचं गाव आहे. बिनवेशीचं गाव आहे म्हणजे मॅडमला सांगायचं होतं की तुम्ही टुकार येतं, सोप्या भाषेत. म्हणजे गावाचं सांगितलं तुम्हाला कल्पना आहे. मी एका सांगतो की आपलं ह्याच्या दृष्टांताकडे का आलोय की आपला विषय चाललाय
की ज्यांना जे आत्मसात केले त्याला ते सांगायचे, त्याचं महत्व आहे. त्याच्यामुळे आपण इकडे आलोय. मी आणि माझे 2 मित्र होतो, आम्ही तिघं मिळून पण सिगरेट वाढायचो. मी इंजिनिअरिंगला होतो. आमच्या गावाशेजारी शाळा होती, मराठी शाळा. तिचा आकार असा होता की एका कोपऱ्यात एक वर्ग असल्यामुळे ते दिसत नसायचं. आम्ही तिथं जाऊन सिगरेट वाढायचो. ते जे 2 मित्र होते ना, त्यांना शिवाजी महाराजांचे ते फार फॅन होते. माझे ते 2 मित्र असे मोठे ते धाडे ठेवायचे. आणि माझी इंजिनिअरिंग चालू होती. एक दिवस मी पेपरला गेलो, दुसरे ते 2 जण होते तिथं. ते नेहमीच्या टायमिंगला तिथे सिगरेट वाढायला आले. सिगरेट वाढायला आल्यावरती दुसरं ते 2 होते, मी पेपरला गेलो होतो. मग त्या दोघांमध्ये काय झालं की त्या दोघांमधला जो एक होता त्याला त्याच्या घरच्यांनी हाक मारली. हा तिकडं चालला. दुसरा सिगरेट ओढत होता, पण सिगरेट ओढताना काय झालं, सिगरेटचा एक टिपका जो असतो ना, टिपका म्हणजे तो पेटलेलं, ते पडलं त्याच्या धाडीव. ते धाडीव पडले, त्याची पेटली धाडी. धाडी पेटल्या होता, त्याला काही समजाना खालतं वरतं काय करायचं. आणि हा दुसरा जो होता तो तिकडंच चालला, त्याच्या वडिलांनी हाक मारल्यामुळे हा पळत पळत त्याच्याकडे गेला. आता धाडी पेटली म्हणजे केस पटकन पेटतात प्रयोग केला तर. मग आता तो म्हणला, तो त्याकडे गेला पळत पळत, म्हणला हे बघ माझी धाडी पेटली, विजव विजव विजव. तर तो पुढचा त्याला म्हणला, थांब आधी, आता माझी बिडी पिटू दे, मग मी तुझी धाडी विजवतो. स्वामी महाराज हा दृष्टांत सांगायचे. तुम्ही लय खुश झाले काय मी सिगरेट ओढतो म्हणल्यावर. स्वामी महाराज हा दृष्टांत सांगायचे. आता महत्वाचं काय होतं, त्यांनी त्याची धाडी विजवणं महत्वाचं होतं. पण तो म्हणला मी बिडी पेटवतो. तसं मी काय आत्मसात केलं हे महत्वाचं नाही, समाजाला कशाची गरज आहे हे सांगणं महत्वाचं आहे. तुम्ही कमीत कमी इथं माझ्यासमोर नाही म्हणलं तरी 100 जण आहेत. समज मला जर आयोजकांनी 1 तास दिला ना कीर्तन करायचा, तर मला 100 तास कारणे लावायचे. एवढी जबाबदारी माझ्यावरती. आणि ह्याचं मला भान असलं पाहिजे. आपण आपल्या हिताला जागलं पाहिजे. आपण आपल्या हिताला जागलो तर आपण धर्माच्या हिताला जागू. आज सगळं घरी बसून तुम्हाला 2x2x2 मध्ये हे सगळं प्राप्त होतं. 2x2x2 म्हणजे हम दो आणि हमारे दोन, आई बाप दोघं. तुम्हाला हा सगळं घरी बसून, काल गुरु महाराजांनी सांगितलं, श्रीपाद बाबाला दया आली. खरंच त्या एका महात्म्याला दया आली म्हणजे घर बसून सगळं अनुभवायला भेटतं. हे फार महत्वाचं आहे. मी हे का सांगतो, आपण आपल्या हिताला जागलो तर आपण धर्माच्या हिताला जागू. आणि आपण जर तिथंही जागे झालो तर मग बिघडलेल्या गोष्टी नीट व्हायला वेळ लागत नाही. पण असं कीर्तनकार किती जणांवरती टीका करत. त्याच्यामुळे आपण आपल्या हिताला जागलं पाहिजे. त्याच्यासाठी श्रवण केलं पाहिजे. श्रवण फार महत्वाचं आहे. आणि श्रवण हे नेहमी मोठ्याचं केलं पाहिजे. मोठ्याचं म्हणजे जो असा फार लवाजमा मिळवतो ना, त्याच्या मागं लय शिष्य परिवार आहे असं नाही. ज्यानं आपलं उभं आयुष्य त्याच्यामध्ये घालवले त्या परमार्थामध्ये. कारण त्याच्याकडं फार गोष्टी असतात. मला नेहमी प्रश्न पडायचा, माझ्या मनाला नेहमी हुरहुर लागायची की दादांचं जीवन जर पाहिलं, गुरुवारी दादांचं, तर त्यांच्याकडं सगळं होतं. म्हणजे ते लोकेशनेमध्ये गुंतू शकत होते, ते वित्तेशनेमध्ये गुंतू शकत होते. लोकेशन म्हणजे ते व्यावहारिक दृष्ट्या गावात पाटील होते. परमार्थात आल्यावरती त्यांना खूप सारा मान मिळाला. आणि वित्तेशने म्हणजे पैसा, ते कितीही पैसे छापू शकले असते, चुकीच्या मार्गाने पण बरोबर मार्गाने पण. पण मला नेहमी प्रश्न पडायचा की दादांना तर व्यक्तिगत मार्गदर्शन करायला श्रीपाद बाबांना वेळ नव्हता. मग दादांनी ह्या 2 गोष्टीपासून, कारण स्वामी महाराज सांगायचे की सगळ्यात भयान असते लोकेशना, ह्या फटक्यातून सुटणं फार अवघड असतं. चालते आवाज नाही आला. सांगितलं मी तर, माईक नाही म्हणलं आवाज कसं काय. कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज. परत बोलायचंय तुम्हाला, परत पोटभर श्रवण करायचंय. आता इतकं सुंदर श्रवण, आता हे सगळं पचवलेलं आहे. हे सगळं पचवून बाहेर आलेलं, हे काय शब्दज्ञान नाही बरं का. आता हे एका याच्यात नसतं होत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. 6व्या अध्यायाचा योग भ्रष्टाचा विषय पहा, त्याच्याशिवाय हे होत नसतं. एवढं झोपत असतं का लगेच एका याच्यामध्ये. धन्यवाद महाराज. यानंतर हरिभक्त परायण दिघे महाराज, आणि त्यानंतर हरिभक्त परायण भागवत महाराज शिरी, आणि नंतर मग हरिपाठ. 1 मिनिट फक्त. हरे राम राम राम.